नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव घेतलं तरी गुडतीची झालर डोळ्यासमोर येते. ग्रिगोरी रास्पुटिन. हो, एक सामान्य शेतकरी जो थेट रशियाच्या राजघराण्यापर्यंत पोचला. अगदी. आणि आजही त्याच्याबद्दल खरं काय आणि अफवा काय यात लोक गोंधळतात. आपण रास्पुटिन गूढ माणूस की केवळ अफवा या माहितीच्या आधारावर जरा हे समजून घेऊया. म्हणजे त्याचा उदय कसा झाला, त्याचा प्रभाव किती होता आणि मृत्यूचं रहस्य यावर आपण बोलू. सुरुवात तर राजकुमार अलेक्सीच्या आजाराने झाली नाही का? हिमोफिलिया. हो. आणि म्हणतात की जेव्हा मोठे मोठे डॉक्टर काही करू शकले नाहीत तेव्हा रास्पुटिनने म्हणजे त्याच्या प्रार्थनेने म्हणा किंवा शांत करण्याच्या पद्धतीने राजकुमारला आराम दिला. आणि यामुळेच राणी अलेक्झांड्राचा त्याच्यावर प्रचंड विश्वास बसला. अगदी. आणि हा विश्वास इतका वाढला की त्याचा प्रभाव फक्त आध्यात्मिक राहिला नाही, राजकीय निर्णयात पण त्याचा हस्तक्षेप वाढला असं म्हणतात. बरं, म्हणजे जेव्हा झार निकोलस युद्धावर होते तेव्हा? हो, तेव्हा राणीमार्फत त्याचा प्रभाव वाढला. अर्थात यामुळेच मग बाकीचे सरदार आणि नेते नाराज झाले. साहजिक आहे, त्यांना धोका वाटला असणार. आणि मग अफवांचं पीक आलं. बरोबर. त्याला भोंदू साधू, सैतानाचा पुजारी असं काय काय म्हटलं गेलं. आणि राणीसोबतच्या संबंधांबद्दल पण अफवा होत्या. हो, त्या सगळ्यात गंभीर होत्या. पण त्याला काही ठोस पुरावा नव्हता. फक्त त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होता. आणि शेवटी त्याची हत्या झाली. पण त्याच्या मृत्यूच्या कथा, बापरे. हो, म्हणजे त्याला विष दिलं, गोळ्या घातल्या, तरी तो मेला नाही आणि शेवटी नदीत फेकल्यावर मेला, अशा कथा आहेत. पण खरं काय आहे? म्हणजे ह्या माहितीत काय म्हटलंय? या माहितीनुसार सत्य खूप साधा आहे. शवविच्छेदनात विषाचा अंश नव्हता. मृत्यू फक्त गोळी लागण्याने झाला. म्हणजे पाण्यात बुडण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. हो, कोणतीही जादू वगैरे नव्हती, फक्त अफवा होत्या. कमाल है. आणि आज पण बघा, सिनेमा, गेम्समध्ये त्याला कसं दाखवतात, एकदम सुपरनॅचरल विलन. अगदी. ती गूढ प्रतिमाच जास्त विकली जाते. पण त्यामागचा खरा माणूस, त्याच्यावरचे आरोप, हे सगळं बाजूलाच राहतं. म्हणूनच तो मूळ प्रश्न महत्वाचा वाटतो. रास्पुटिन माणूस की अफवा? खरंय. एखादी व्यक्ती आणि तिच्याभोवती तयार झालेली प्रतिमा यात किती फरक असू शकतो आणि अफवा कशा इतिहास बदलू शकतात हे विचार करण्यासारखं आहे.